नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बौद्ध लेण्याच्या बाजूला म्हणजे उमरे कोटाच्या रोडला आलात। या उमरे कोठ्याच्या रोडवरून या रोडवरून या इकडल्या बाजूला बहुतेक लेण्या आहेत। लेण्या हा रोड लेण्याकडे जातो आणि इथं रिटायर्ड कर्मचारी व्यायामासाठी फिरण्यासाठी आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी सायंकाळी 5च्या 6च्या 7च्या सुमारामध्ये फिरायला येत असतात। हे फिरायला आलेले सगळे कर्मचारी आहेत। हे सगळे या कर्मचाऱ्यात मला शिकवलेले चोंदे सर आहेत आणि इकडल्या बाजूचे सगळे चोंदे सरांचे मित्र आहेत आणि ह्यांचे मित्र चोंदे सर आहेत। म्हणजे एकमेकांचे मित्र आहेत, कारण मित्र हे सर्वश्रेष्ठ नातं आहे। 22-25 वर्षापर्यंत मित्रच असतो। 25 वर्ष झालं की बायको असते आणि 40-50 वर्षेच बायकोच्या संसारात गुंतलेला असतो, तरीसुद्धा अधूनमधून चकल्या मारून मित्राकडे जातोच। म्हणजे मित्र बायको आल्यावर बी मित्र असतो, बायको नसताना बी मित्र असतो आणि म्हातारपणात बायको घरी आणि पुन्हा चुकूनसुद्धा बायकोला चुकवून पुन्हा मित्रात, पुन्हा 60 वर्षे मित्रातच, पुन्हा मडं बी मेलं तरी खांदा द्यायला मित्रातच। म्हणजे मित्र ही शेवटपर्यंत स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत मित्र, म्हणून मित्रप्रेम सर्वश्रेष्ठ मित्रप्रेम असतं। हे कृष्णानं सांगितलं, रामानं सांगितलं, सर्व देवतानं सांगितलं, मित्रत्व श्रेष्ठ आहे। ही मित्र या ठिकाणी आहेत। तर मित्रांना राणादादांनी काय आश्वासन दिलं आहे? हे भाजपाचे नेते आहेत। राणादादा आता सध्या तुळजापूरचे आमदार आहेत आणि राणादादांचे वडील म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील धाराशिव शहरावर जिल्ह्यावर 40 वर्ष राज्य केलेला नेता। या सगळ्या गोष्टीवर विचार विनिमय करण्यासाठी आपल्याजवळ हे ज्येष्ठ कर्मचारी आहेत। आपण त्यांना विचारूया दादांनी काय काय आश्वासन दिलं ते। सर, तुम्ही काय सांगितलं आश्वासन दिलं म्हणून? नाव सांगा. अशोक उमरे. अशोक उमरे. काय करता सध्या? मी रिटायर शिक्षक होतो, निवृत्त आहे. बरं, कोणत्या शाळेला होता? भोसले हायस्कूलला. बरं. काय तुमचं काय सांगितलं तुम्हाला? नगरपालिका निवडणूक होण्याच्या अगोदर राणादादांनी तुम्हाला एक शब्द दिला असं जबाबदारीनं सांगितलं आणि ते काय सांगितले सांगा. माझे मित्र नागरगोजे साहेब पोलीस इन्स्पेक्टर होते. बरं. आता ते माझ्या समोरच बसलेले आहेत. त्याने आत्ता म्हटलं की जो देणारा माणूस आहे त्याच्याकडेच आपण मागणी मांडली पाहिजे. बरोबर, ते योग्य आहे. मी 2023ला मी भारत देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेत म्हणून मी 100 लोकांचा जे 75 वर्ष ज्याचे पूर्ण झालेत याचा मी एक मोठा कार्यक्रम राणादादाच्या हस्ते पार पाडलेला आहे. बरोबर. 2023ला दंडाईच्या मंगल कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार आणि जेवण घालून मी केला. त्या ठिकाणी मी अशी मागणी केली की दादा की आम्हाला नाना पार्किंग की या वयोवृद्ध माणसाला बसण्यासाठी कुठं ठिकाण नाही हे म्हणल्यानंतर दादा म्हणले काय हरकत नाही, ओके देऊन टाकतो तुम्हाला. बरं. आणि दादाने 1 वर्ष 6 महिन्याच्या आतच 50 लाखाचं बजेट नाना पार्किंगसाठी या कुठं आहे जागा बघा. मग आम्ही भेटलो, सांगितलं इथं लेण्या रस्त्याला जिथं 10 गुंठे जागा आम्ही सांगितली दिली. मग त्यांचे जे कार्यकर्ते होते खालचे त्या कार्यकर्त्यांनी चॉईस केलं, सगळं येणे लेआउट नेलं आणि का हरकत नाही 50 लाख रुपये सँक्शन केले दादाने. आणि दादाली फक्त एवढं किरकोळही 50 लाख किंवा हे करणं म्हणजे त्यांचे कार्यकर्ते ही बघतात ना. मग हे दुसरे आमचे जे या एरियातले जे छोटे मोठे कार्यकर्ते होते त्यांनी म्हणले सर की इकडं नाना पार्किंग जे होतं दादाने सँक्शन केलेलं ते माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे आणि काही लोकांनी गणेश नगरलाच घेऊन गेले. बरं. मग आम्ही प्रत्यक्ष दादाला नगरला बांधलं का? ऐका तरी गणेश नगरला घेऊन गेले आणि दादाला आम्ही प्रत्यक्ष आल्यानंतर भेटलो. दादा म्हणले का हरकत नाही, कोणी नेला? आम्ही नावं सांगितली. ठीक आहे, त्यांनी घेऊन या मग बघू. मग घेऊन गेलो तरी मग ती म्हणले की इकडं गणेश नगरला आणले. बरोबर आहे. मग त्यांनी असंच समर्थन केलं की म्हणले इकडं लहान मुलं खेळतात ही करा. मग दादाने उत्तर असं सुंदर दिलं त्यांनी मार्मिक की लहान मुलं तुम्ही म्हणता इकडं गणेश नगरला खेळतात, ही वयोवृद्ध जे आहेत 75च्या पुढचे
हे लहानापेक्षा लहान असतात, हा. त्यांना सुद्धा आवश्यक आहे. खरंय, खरंय. हे उद्गार दादाचे आहेत. हा. म्हणून नागरगोजे साहेब म्हणलेले आहेत की दादा हे देणारा माणूस आहे. हा. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी तुमच्या मार्फत घालतोय की तुम्ही ही आमच्या रिटायर लोकांची मागणी तुमच्या या चॅनेल मार्फत तिथं घातली पाहिजे आणि दादा देतील असं आम्हाला वाटतंय बरं का. बरं, दादाला विरोधक सारखंच म्हणतात. दादा ही लबाड बोलणारा आमदार आहे, हे फक्त नारळ फोडणारा आमदार आहे. दादाने लोकांना फक्त फसवण्याचंच काम केलं आणि तेच तुमच्या बाबतीमध्ये नाना नानी पार्कमध्ये दिसायला आहे. म्हणजे इकडं फसवलं आणि तिकडं रुजवलं. म्हणजे ते आबाई इंगळे जे आहे ते त्यांचा कार्यकर्ता आहे. मग ह्या नाना नानी पार्कचे हे जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना नाकारलं, पण त्यांच्या कार्यकर्त्याला स्वीकारलं. म्हणजे मतदाराची मला नाही, गरज नाही, पण माझ्या कार्यकर्त्याची बरोबर आहे. गरज आहे. तुम्ही असाच त्याचा अर्थ झालाय. मग तुम्हाला राणा दादा खरंच हे नाना नानी पार्क देतील का, असा माझा बरोबर आहे. तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे. हा. पण त्या ठिकाणी आता साहेब म्हणल्यासारखं दादा देणारा माणूस आहे हे मानलंय मला सुद्धा. पण आता हे सत्तेत दादा आहेत, अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे हे असतात, कुठं काय मिळतं दादाकडून काय होतं गबाळ आणि मिळण्यासाठी कार्यकर्ते. काय नाही ते झालं. पण दादा हे असा माणूस आहे की एवढा मोठा व्याप सत्तेवालाचा आमदार असल्यामुळे आपण दादाकडे सतत दररोज त्यांच्याकडे दादाकडे जाण्यात मी कमी पडलो. मी वैयक्तिक स्वतः आम्ही ही मान्यच केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की बाबा ही गवाळ हाणण्यासाठी आहेत, ते सुद्धा दादाला बोललोय मी. गुमास्ता सब गुमास्ता हे तुम्हाला गोत्यात आणतील. काय म्हणते हे सुद्धा बोललोय दादा. बरोबर आहे. बघा, गबाळ हाणण्यासाठी दादा सोबत कार्यकर्ते आहेत. एकदम गबाळ हाणण्यासाठी काय बघा, ही सेवानिवृत्त ही काय अडाणी माणसं नाहीत, हे सुरक्षित सुशिक्षित माणसं आहेत. गबाळ हाणण्यासाठी कार्यकर्ते माग आहेत. काय मत आहे? गबाळ हाणण्यासाठी तुमच्या गबाळ हाणण्यासाठी पाळायचे का? सगळे तसे कार्यकर्ते विकासात्मक काम करण्यासाठी पाळायचे असतात, गबाळ हाणण्यासाठी नाही. मग इथं चोरट चरल आणि खरं मरल. खरं म्हणजे मतदार देणारे मरतील आणि जी गबाळ हाणण्यासाठी ती दादाचा पिछा सोडणार आहेत, ही दादाला जाणवून द्या. काय म्हणाल तुम्ही? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरोबर आहे. हो. म्हणजे दादाला आम्ही जाणवलंय, मी सांगितलंय दिल्ली. बर बर बर. दादाली मी म्हटलं दादा हा दादा मी तुम्हाला एक काळ गुमास्ता तुम्हाला हे करता येईल म्हणलं. म्हणजे दादाने कार्यकर्ते तर सांभाळावे, पण त्याच्याबरोबर मतदार सांभाळले पाहिजेत. बरोबर आहे. कारण मतदार हेच कार्यकर्ता तयार करतात. मतदाराने जर मतदान नाही दिलं तर नगरसेवकच होऊ शकत नाही. मग नगरसेवक घडवण्याचं काम हे मतदार बांधव करतात. याच मतदार बांधवाला न्याय मिळाला पाहिजे अशी रास्त भूमिका, माफक अपेक्षा तुमची आहे. आणि ती माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खुद्द राणा दादाने लक्ष दिलं पाहिजेत. गुमस्ते म्हणजे गुमास्ते अर्थ काय साहेब होतं त्याचा? गुमास्ता म्हणजे एक राजा असतोय. हा. राजा हा आपलं राज्य कारभार चालवण्यासाठी सरदार नेमतोय आणि सरदार हा गुमास्ता नेमतोय. हे मी नाही करणार, आता मी मोठा झालोय. म्हणजे- आणि गुमास्ता हा मी सुद्धा राजासारखाच आहे, सब गुमास्ता नेमतोय. हा, हा. असे प्रकार आहेत. म्हणजे सर्वसामान्य माणसाला राजापर्यंत पोचवूच देत पोहोचू नाही. देत नाहीत हे गुमास्ता. म्हणजे गुमास्ता गबाळ हाण्या, सत्य परिस्थिती गबाळ हाण्या गुमास्ता. साहेब नाही, मी काय म्हणतो मुंडे साहेब, सत्य परिस्थिती जी आहे दादाकडे पोहोचल्यानंतर दादा ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतात. बघा, दादावर परंतु रिझल्ट. दादापर्यंत हे गुमास्ते जाऊ देत नाहीत. हो. यस दादा, दादापर्यंत जाऊ देत तुमच्यावर विश्वास आहे, हे खरं आहे. शहरातल्या जुन्या जाणत्या आणि सुशिक्षित रिटायर्ड कर्मचारी आहेत. इथं पोलीस निरीक्षक आहेत रिटायर्ड, इथं शिक्षक आहेत रिटायर्ड, मला शिकवलेले गुरु आहेत चोंदे सर. हे सगळे माणसं सुशिक्षित आहेत. हे काय अज्ञान नाहीत, हे सगळं कळत आहे. सब जानता आहे म्हणल्यासारखा प्रकार आहे. तर हे लोक सगळे ओळखतात. ही काय उन्हानं पांढरे झालेले नाहीत, अनुभव आहे. आणि एक ध्यानात ठेवा, बरेचसे महात्मे म्हणून गेले, अरे अंदाज चुकतो पण अनुभव कधीच चुकत नाही. कारण ह्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि हे अनुभव दादा तुम्हाला सुद्धा आलेला आहे. गुमस्ते लोक तुमच्यासोबत आहेत. स्वतःचा स्वार्थ करण्यासाठी सर्वसामान्य मतदाराला तुमच्यापर्यंत पोचू देत नाहीत. पण त्यांना भान नाही की ज्यांना आम्ही पोचू देत नाही तेच माझे मतदार आहेत. ह्या मतदाराने जर मला मतदान नाही केलं तर मी सरदार होऊ शकत नाही. आणि सरदार
राजानं नेमलेलं असते. राजांच्या लक्षात आणू देण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत पोचणार आहे. आणि ह्या जनतेने सांगितलेलं सगळंची सगळं खरं आहे. दादा, तुम्ही तात्काळ या गोष्टीवर विचार करावा आणि शहरामध्ये उमरेकोट्याच्या भागाकडे तुम्ही दिलेला शब्द 50 लाखाचा नाना नानी पार्क तयार करण्याचा शब्द तुम्ही दिला आहे. तुमच्या एका नगरसेवकांनी निवडून येण्यासाठी 1-1.5 कोटी रुपये खर्च केलेत. तुम्हाला 50 लाख काहीच नाहीत. तुम्ही सर्वसामान्य मतदारासाठी शहरातल्या विविध प्रभागामध्ये प्रभाग तिथं नाना नानी पार्क 40 प्रभागामध्ये नाना नानी पार्क व्हावा. आणि धाराशिव शहरातलं फार मोठं उद्यान जिजामाता उद्यान, या उद्यानाची अवस्था खूप बिकट झालेली आहे. तेही उद्यान तुम्ही चालू करावं. मुताऱ्या नाहीत, रोडवर स्त्रियांना एंट्रोल करण्यासाठी जागा नाही, रोड चांगले नाहीत, उमरेकोटा ते कोर्टापर्यंत एंट्रोल करण्यासाठी महिलेला मुतारी नाही, लाईट येळेवर नसती, रोड चांगले नाहीत, नाल्या नाहीत, स्वच्छता नाही, कचरा डेपोवर करोडो रुपये खर्च करायले, पण शहरामध्ये कचरा अजून संपुष्टात आलेला नाही, कचरा डेपो हल्लेला नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हीच सांगितल्या होत्या. हे सगळ्या गोष्टी आमच्या जाहीरनाम्यात आहेत आणि त्या जाहीरनाम्यातले एक काम तुम्ही पूर्ण करावं. आमचं म्हणणं नाही एकदमच काम तुम्ही सगळे पूर्ण करा, पण 5 वर्षामध्ये हे सगळे कामं पूर्ण व्हावे आणि शहराचा विकास व्हावा, शहर डिजिटल व्हावं, शहरामध्ये सर्वसामान्य माणसाला मतदाराला न्याय मिळावा, एवढीच आता धाराशिवाच्या नागरिकाची माफक अपेक्षा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये. राणादादा, देणाऱ्या माणसाला लोक मागत असतात, तुम्ही देणारे आहात असं जनतेने सांगितलं आहे. तर तुम्ही देत राहा आणि आम्ही घेत राहू. तुम्हाला द्यायचं आहे ना सारखं, तर सारखं निवडून देऊ, पण तुम्ही आम्हाला देत राहावा, एवढीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते. राणादादा निश्चित लक्ष देतील का शहराकडे, ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. बातम्या खऱ्या ती खऱ्या, खोट्या ती खोट्या, सत्य बातमीचे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. खालीपासून कधी शिकवलं नाही, कधीच खालीपासून नाही. 78, 79, 78, 82 आणि 80, 20. अरे बाप, 100 100 म्हणतात की